नमस्कार मित्रांनो, मी अक्षिंगम आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आहे। आता सध्या आहे मी मुंबई गोवा नॅशनल हायवेला आणि हा जो फाटा आहे जिथे मी उभा आहे त्याला ढालकाठी फाटा असं म्हणतात। इथून जर तुम्ही आतमध्ये गेलात तो वरंदा घाट आहे आणि वरंदा घाटात एक टेहाळणीचं गड आहे, माहिती असेल तुम्हाला नक्कीच, त्याला कावळागड असं म्हणतात। तर आज आपण नक्कीच तिथे चाललो आहे कावळागडाकडे। इथे येण्यासाठी तुम्हाला नॅशनल मुंबई गोवा नॅशनल हायवेचा जो हा ब्रिज आहे ब्रिजच्या खाली यायचं आहे आणि इथून तुम्हाला लेफ्ट साईडला जायचं आहे आतमध्ये। ढालकाठी फाटा कुणीही विचारलं तुम्ही गुगलवर टाकलात तर येणार आणि तिथून आतमध्ये सरळ गेलात की आपला कावळागड आहे। सो चला आपण जाऊया। फायनली आता आपण कावळागडच्या इथे प्रवेशद्वारच्या इथून एंट्री आहे बघा। हा वरण घाटाचा टॉप पॉईंट आहे। या साईडने माड साईडने झालात तर तिथे तुम्हाला वरण घाटाचा टॉप पॉईंट आहे आणि इथून घाट तुमचा उतर चालू होतो पुण्यासाठी, राईट आहे। तर बोरघाटामध्ये हा टॉप पॉईंटच्या इथे हा कावळागड म्हणून नावाचं गड आहे। तो टेहाळणीचंच गड आहे, असं काय विशेष असं काय नाही, पण टेहाळणीचं गड आहे। तर एक कावळागड आता आपण जाणार आहोत कावळागडाकडे। नवीन कन्स्ट्रक्शन केलेलं आहे। आम्ही आधी आलेलो तेव्हा कन्स्ट्रक्शन काही नव्हतं, एक नॉर्मल होतं, आता कन्स्ट्रक्शन थोडंफार केलेलं आहे। सो आपण बघूया की कावळागडावरती काय आहेत, आपल्याला काय अवशेष मिळत आहेत, काय त्याचा इतिहास आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। सो चला, आज माझ्यासोबत आलेले आहेत, तर माझा रूममेट आहे इकडे प्रथमेश आणि इकडे दुसरं रूममेट आहे प्रज्वल। सो आम्ही तिघेजण आलो आणि आता चालू आहे रस्त्याची चौकशी करा, घाटाची चौकशी करा की घाट कसा आहे, सध्या चालू आहे की नाही। तर हा टॉप व्ह्यू आहे कावळागड, म्हणजे घाटाचा टॉप व्ह्यू। सो मेक शुअर की तुम्ही या गोष्टीची नक्की काळजी घ्या। कावळागडाकडे आम्ही आलेलो नाश्ता करण्यासाठी पुढे आलेलो आहे। हा बघा, हा माझ्या ह्या वर्षीचा आज पहिला पाऊस आम्ही आता इथे अनुभवतोय। मंदिरात जाऊ, चल मोबाईल येतो आणि हा बेकार पाऊस आलाय, मजबूत मजबूत असं आणि असं गारवाट एकदम असं गार पडल्यासारखं वाटतं। गाराचा पाऊस कसं जाड पाऊस हमारे मतलब आपको मत सिखा चल। हा सीन बघा, हा पूर्ण आहे। या पूर्ण एरियावर लक्ष ठेवण्यासाठी कावळागडाचा टेहाळणीचं काम करायचं आणि पूर्वीच्या काळी हा असा रोड नव्हता, जो आता जो हा रोड बांधला आहे तो रोड नव्हता, त्याच्यामुळे हा सर्व एरिया आणि हा जो माझ्या बागे सुळका आहे इथून कावळागड पुढे त्या साईडचा एरिया म्हणजे महाडगडचा एरिया आणि ही ह्या साईडचा पूर्ण जंगलाचा भाग आहे, त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी कावळागडाचा प्रामुख्याने उपयोग व्हायचा। हे आम्हाला झाले लेट आणि हे दोघी जण आहेत ना माझ्या डोक्याला कार झालेत, काय समजत नाही। पण हे बघा, हा जो सीन आहे ना, हा सीन कॅप्चर करायच्या नादात एवढे काय मग्न झाले ते, भाई माझ्या डोक्याला कार करून टाकलाय। मला लवकर घरी जायचंय आणि आज 3 लोकेशन आम्हाला कंप्लीट करायचे आहेत। सो आता चाललोय आम्ही फायनली कावळागडावर, आपण बघू इथे काय काय ते। आपल्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांवर कचरा करू नये ही नम्र विनंती। मी जर एंट्री मारली तर इथे हा जो आपला चौतर आहे म्हणजे जो केलेला आहे नवीन बांधकाम, त्याच्या साईडने एक पायवाट आहे, फार छोटी पायवाट आहे। त्या छोट्या पायवाटने आपल्याला जायचं आहे, कारण की हा जो वरचा माझ्यावरती जो मगाशी दाखवला तो सोडून तर तिथून वरून जाऊ शकत नाही, म्हणून बाजूने त्याला घेरा घालून जायचं आहे। वाट एकदम म्हणजे एक 2 पाऊल बसतील फक्त, एवढीच वाट आहे। खाली लगेच दरी आहे बघा, डायरेक्ट त्या रोडवर भेटायला पडलं, म्हणून तुम्ही रिस्क घेऊ नका। येत असेल तर चांगली ग्रिप्स असेल असे सँडल्स किंवा शूज प्रेफर करा। जी वाट आहे ती वाट पूर्णपणे एक पायाची, कारण का ही जी वाट आहे ती आत्ता बनवलेली वाट आहे। दम लागलाय, ॲक्च्युअली चढाई नाही बोलता चढाई आहे, पण ती डायरेक्ट 70 ते 80 डिग्रीची चढाई आहे। आणि फायनली हे बघा, हे जे दगड आहे
त्या दगडाच्या वरती डोंगर माथा आहे आणि तिथून आपल्याला प्रॉपर तो गडाचा व्ह्यू मिळणार आहे. तर ही जी आहे ही ऑप्शनल वाट बनवलेली आहे आत्ताच्या काळात. कारण का येण्यासाठी दुसरी कोणतीही वाट नाही, साधन नाही. सो तुम्ही जर आलात तिथून आतमध्ये येऊन तुम्हाला ह्या सिंगल पाय वाटेने एक 15 मिनटं लागतात. त्या तिथून कंटिन्यू येऊन पुढे यायचं आणि वरती टॉपवर यायचं. तिथून पूर्णपणे आपल्याला गड फिरता येतो. चला बघूया वरती नक्की गड कसं आहे. आपण आता गडाच्या जिथून मेन एंटर होणार आहे गडाकडे जाण्यासाठी, हे जे मागे आहे तिथे मेन झेंडा आहे, तो आपल्याला तिथे जायचं आहे. छोटा बुरुज आहे. सो मेन तिथेच काय ते समजेल नक्की काय काय गडावर. आता एक छोटासा डोंगर आहे हे जे मागे आहे ते क्रॉस केल्यानंतर आपण कम्प्लिटली गड जो आहे त्याच्या वावर जो आहे तिथे येणार आहे. आणि मी तुम्हाला भाग दाखवतो की इथनं टेहळणी कोणत्या कोणत्या एरियावर व्हायची. तर हे जे माझ्या मागे तुम्ही बघताय हा कम्प्लीट हा जो एरिया आहे हा एरिया पूर्ण कवर व्हायचा इथून. तर ह्या एरियामध्ये कोणी आलं किंवा शत्रू एखादा आला चालून, त्याची संख्या जास्त असेल सैनिकांची, तर तो घोळका पूर्ण दिसायचा. आणि अशा काही गोष्टी सानिध्यात झाल्या दिसल्या. तर पहिले काही अशा काही गोष्टी होत्या की ज्यातून संदेश पाठवायचे किंवा आग लावणे किंवा आणखी दुसरं काही दूर करणे. तर अशा वेगवेगळ्या खुणा त्या गोष्टीसाठी नमूद करून ठेवलेल्या. त्या गोष्टी करून कम्प्लिटली जायची माहिती पुढे. म्हणून हे टेहळणीचे गड असे बांधले. महाराष्ट्रात एकूण जर तुम्ही पाहिलं तर सर्व गडांपैकी टेहळणीचे गड तुम्हाला जास्त मिळतील. त्याचं कारणच हे आहे की प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी. सध्याचे CCTV कॅमेरे म्हणजे पहिलेचे टेहळणीचे गड. तुम्हाला सगळं समजायचं की काय चालू आहे प्रदेशामध्ये, काय चालू आहे गावांमध्ये, काय चालू आहे तुम्हाला लगेच समजणार टेहळणीच्या गडांमधून. हा बघा पूर्ण परिसर, हा जो डॅम्प आहे हा डॅम्प पण इथे दिसतो. हा एवढा मोठा परिसर इथं कॅप्चर करता येतो आपल्याला. खूप मोठा परिसर आहे. आणि फक्त ह्याच साईडचा नाही, हे फक्त महाड साईडचा परिसर आहे. भोर साईडचा परिसर सुद्धा आपल्याला कॅप्चर करता येतो आणि खूप चांगलं आहे. वरती वारा खूप आहे आणि पाऊस पण पडतोय. बाई ट्रेकिंग का असते कधी कधी उंच गडावर नाही समजत, पण ह्या गडांवरती समजतो. इथे डोंगराला पार करू नये म्हणून डोंगराला ओळशी दिलेत, पण ते कशी काय दिलेत खतरनाक वाट आहे. वाटा समजत नाही. पूर्ण दोन्ही साईडला झाडी आहे. तरी आम्ही मे महिन्यात आलो आहे म्हणून जंगल नाही, सुकलेलं जंगल आहे. पण जर तुम्ही पावसाळ्यात वगैरे जर इकडे यायचं प्लॅन केलं किंवा हिवाळ्यात वगैरे यायचं प्लॅन केलं तर तुम्ही खूप सावधगिरी बाळगा इथे, मी असं म्हणेन. कारण की पूर्णपणे जंगलातून वाट आहे, पूर्णपणे झाडी आहे इथे, झाडं आहेत आजूबाजूला. त्याच्यामुळे काही असण्याची दाट शक्यता आहे. डोंगर पार करून आता वरती पोचलो. आमच्या मागे वाट आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे. पण तुम्ही जर पावसाळ्यानंतर आलात किंवा पावसाळ्यात आलात तर ही सावधगिरी खूप बाळगा. हा बघा ह्याचा अर्धा जीव गेलाय. प्रज्वल गेला बाई. एक मंदिर आहे देवीचं, तर ते मंदिर बघू. आणि त्याच्या बाजूला टकसाळ आहे. हा राजवाड्याचा चौतारा आपण कन्फर्म सांगू शकतो, कारण का हा पूर्णपणे स्क्वेअरमध्ये चौतारा आहे. राजवाड्याचा नाही म्हणता येणार, इथे घराचा चौतारा आहे. आणि हा प्रॉपर असा आहे का ज्या साईडने माड साईडची साईड पण दिसते. आणि आता इकडे झाडी वाढले हे माझ्या मागे. तिथून भोर साईडची एरिया पण कव्हर अप होतो. त्यामुळे हा स्पॉट भारी आहे. बघा बघूया एंडला जाऊन, कारण का इथे पाऊस पडणे आमच्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं. आम्ही कोणतीच तयारी करून आलो नाही पावसाच्या दृष्टीने. आणि आज पहिल्यांदाच म्हणजे ह्या वर्षीचा पहिला पाऊस
आम्ही कावळ्या गडावर अनुभवतोय. मित्रांनो, माझ्याकडून काही वेगळी माहिती जात असेल किंवा चुकीची माहिती असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कॉज मला पण बाहेरून मिळालेल्या माहितीनुसारच माहिती आहे इथे काय आहे कसं आहे ते, त्याप्रमाणेच मी थोडंफार गाईड करतो आहे. तुम्हाला जर डिटेलमध्ये काय तुमच्याकडे पुरावे असतील त्या गोष्टींचे तर ती माहिती मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. मी नक्की माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा कोणत्या ठिकाणी जाणार असेल तर ती मी कव्हरअप करून घेण्याचा प्रयत्न करेन माझ्या परीने जेवढं होईल तेवढं. सो आता आपण फायनली मला असं वाटतं जवळ आलेलो आहोत त्या गोष्टीच्या. हां, तर जिथे आपला भगवा ध्वज लावलेला आहे एजंट्याच्या इथे आपण आलेलो आहोत. आणि ऐका, फायनली हाच तो पिक पॉईंट आहे. आणि ह्याच पिक पॉईंटला जो तुम्ही घाटातून बघता, भोर घाटातून तुम्हाला जो पिक पॉईंट दिसतो तो पिक पॉईंट हाच कावळेगडाचा. खरं तर बाहेरून फार जवळ वाटतं पण आतमध्ये गेल्यावर डीपली खूप हार्ड आहे. आणि हा व्ह्यू बघा माझ्या मागे. खरं तर टेहाळणी गडाचं एक मुख्य हे असतं की त्या प्रदेशावर नजर ठेवणे. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की कावळागड ह्या गडावरून किती तुम्हाला क्लिअर कट वेदरने तुम्हाला किती हा परिसर तुम्ही ह्या देखरेखीखाली ठेवू शकता. हा साईड ही झाली भोरची म्हणजे शिवतरगड आहे ती साईड ही झाली. आणि ह्या साईडला तुम्ही आलात तर ही जी साईड आहे तुम्हाला दाखवतो. ही एक साईड आहे, ही एक, ती झाली दोन. आणि ह्याच्याच पलीकडे ह्या साईडला आहे ही भोरची साईड आहे. तुम्हाला ह्या अशा वेगवेगळ्या प्रदेशांवर तुम्हाला नजर ठेवायला मिळते. त्या काळी ह्याच गोष्टी असायच्या. आत्ता जे आपण CCTV यूज करतो एरियावर कॅप्चर करण्यासाठी किंवा एरियावर लक्ष ठेवण्यासाठी, त्या काळी CCTV वगैरे असं काही नव्हतं. त्यावेळी असे टेहाळणीचे गड होते जेणेकरून समजायचं की कोण सॉरी घेऊन आला आहे किंवा कोणी हमला वगैरे केला, मुघल वगैरे चालून आलेत आपल्यावरती किंवा कोणता शत्रू चालून आले किंवा काय घडतंय कुठे. समारंभ वगैरे जर मोठा असेल, पब्लिक वगैरे जास्त होत असेल तर एक घोळका दिसतो वरून. तर अशा काही गोष्टी कॅप्चर केल्या जायच्या. आणि जर एखादी संशयास्पद वाटलीच तर तिची खबर लगोनात काहीतरी अशी निशाणी करून ती लगोनात दुसऱ्या गाड्यांवर अशी पसरवत जायची जेणेकरून जिथे महाराज असतील किंवा जिथे ती खबर पोहोचली पाहिजे त्या गाड्यांवरती अशीच निशाणी करून ती खबर पोहोचवली जायची. आणि टेहाळणी गाड्यांचं हेच उद्दिष्ट होतं. खूप सारे आपल्या इकडे टेहाळणीचे गड आहेत. त्या गाड्यांमधला हा एक गड म्हणजेच भोर घाटात असणारा कावळागड. तर मित्रांनो, आपण इथेच थांबतोय. माझं ब्लॉग तुम्हाला कसं वाटतं तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. काही चुकलं असेल किंवा चुकीची माहिती माझ्याकडून काही गेली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी माझी माहिती करेक्शन करण्याचा नक्की प्रयत्न करेन, सोल्युशनसुद्धा करेन. पण मात्र हां, त्याचे पुरावेसुद्धा मला द्या. कारण का चुकीची माहिती जर गेली तर ती आपल्या पिढीगत जाऊ शकते आणि त्याच्याने लोकांना चुकीचा इतिहास समजू शकतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या व्हिडिओला मित्रांनो, माझ्यासोबत दोघेजण आहेत, माझे रूममेट्स आहेत. पण रूममेटसोबतच त्यांच्याकडे एक कला आहे, ती म्हणजे माझा मित्र जे प्रज्वल स्वामी म्हणून ओळखले जातात. त्यांचं इंस्टाग्रामवर पेज आहे इंजिनियर स्वामी म्हणून. त्यांना पूजाविधीबद्दल किंवा धर्मकार्याबद्दल खूप काही माहिती आहे. तर तुम्हाला काही क्युरी असेल किंवा काही विचार असेल तुम्ही नो डाऊट फ्री माइंडने त्यांना विचारू शकता. इंस्टाग्रामवर त्यांचं पेज आहे, तुम्ही फॉलो करा आणि तिथेच तुम्ही त्यांना मेसेजसुद्धा करू शकता. तसंच माझ्यासोबत माझा दुसरा मित्र प्रथमेश सांगले, याचंसुद्धा इंस्टाग्रामवर पेज आहे डोंगर प्रवास. राईट, डोंगर प्रवास नावाचं पेज आहे. तुम्हाला तिथे आम्ही जवळजवळ बरेचसे गड किल्ले फिरतो आणि त्याने फिरलेसुद्धा. सो तिथे तुम्हाला माहितीसुद्धा मिळेल. आम्ही तिथे नेहमी माहिती अपलोड करत असतो. सो तुम्ही दोन्ही पेजला फॉलो करा, एकदम चांगलं आहे. आणि आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका नवीन डेस्टिनेशनवर आणि नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय. कावळागड
कम्प्लीट.